शीर्षक वाचलं असेलच. मला माहिती आहे या शीर्षकावरून मी प्रचंड ट्रोल होणार आहे, पण मला त्याची पर्वा नाही आहे. 40 पैसे पर ट्विटवाले अजून काय करू शकतात, नाही का? हे बोलू नये, पण बोलावं लागतंय. कारण एक त्रयस्थ म्हणून जेव्हा आपण या सगळ्या राजकारणाकडे बघतो, राजकारण म्हणजे सध्या जो सप्ताह सुरू आहे प्रतिमा भंजनाचा, संजूबाबा भांडूपवाले यांचा जपनाम सप्ताह, त्या सप्त्याबद्दल बोलतोय. त्यात कसं आहे, हा काही हरिनाम सप्ताह नाही, तर आधीच मरकट त्यात मद्य प्याला हा असला प्रकार. संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतल्या कसिनोतला फोटो ट्विट करून जो काही पुरुषार्थ गाजवला आहे, त्याबद्दल बोलताना काही टोणग्यांनी 2 दिवसांपूर्वी माझ्या आदित्य ठाकरेंवरच्या व्हिडिओचा संदर्भ दिला आहे. म्हणजे यांचे धंदे बाहेर काढले की लगेच हे समोरच्याचे असे काहीतरी फोटोज व्हायरल करणार. पण या दोन्ही प्रकरणांकडे कोणत्या विंगातून बघायचं या संभ्रमित अवस्थेमध्ये एक पुसटशी सीमारेषा आहे. तिशीतला तरुण तारुण्यसुलभ मौज मजा करतोय, हातात गजरा बांधून काळ्या वेष्टनाच्या ग्लासातून डाएट कोक पितोय. हे सगळं आपण पहिल्यांदा घडत असतं तर त्याकडे कदाचित दुर्लक्षच केलं असतं, किंवा अरे वा हा पण असाच निघाला का असा प्रश्न विचारून सोडून दिलं असतं. पण ज्या तिशीतल्या तरुणाचं नाव एका अभिनेत्याच्या आत्महत्या कम खुनाच्या, त्या अभिनेत्याच्या एक्स मॅनेजरच्या तरुणीच्या गूढगर्भित आत्महत्येच्या प्रकरणात सतत घेतलं जातंय. जुहूच्या 5 स्टार सिनेसंस्कृतीत दिनो मोरिया, सूरज पंचोली, राहुल कर्नाल यांच्या संगतीत नको नको त्या व्यसनांचा आरोप ज्यावर होतोय, त्या तरुणाबद्दल अजून काय बोलणार आपण आणि कसं बोलणार? बरं, या तरुणाबद्दल बोलताना मला एका ताज्या प्रसंगाचा संदर्भ घ्यावा लागला होता. तो म्हणजे हा उभाटा गटाचा तरुण नेता जेव्हा त्याचे वडील मुंब्र्याला तोडलेल्या शिवसेना शाखेच्या डेब्रीची पाहणी करायला जातात, प्रचंड तणावपूर्ण वातावरण निर्माण केलं जातं. कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस अक्षरशः मेटाकुटीला आलेले असतात. तेव्हा त्या टेन्स वातावरणात 35 ते 40 मिनिटांनंतर गाडीबाहेर एकटे उद्धवजी डोकावतात. मग हळूहळू ते पूर्णतः बाहेर येतात. मागोमाग संजूबाबा भांडूपवाले पण डोकावतात. पण मीडिया ज्याला शोधत होती तो ठाकरे कुलोत्पन्न आदित्य त्या दिवशी कुठेच दिसत नव्हता. चर्चा तर होणारच, तशी ती झाली. त्या महत्त्वाच्या संघर्षात जर उभाटा गटाचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे आपल्या वडिलांच्या सोबत हजर राहू शकत नसतील आणि 2 दिवसांनंतर त्या डेव्हिड बेकहॅमसोबत हातात गजरा घालून मुजरा बघायला सोनम कपूरच्या घरी बॉलिवूड पार्टीला हजर होत असतील, तर ते जे फोटो बाहेर पडले होते त्यावर बोलणं भागच होतं. मौज मजा, जुगार आणि अय्याशी या शब्दांमध्ये दडलेले अर्थ आपण नीट समजून घ्यायला हवे. मित्रहो, या सगळ्या घडाभर तेलानंतर नमन संपवून आजच्या मुख्य विषयाला हात घालतो. कारण शीर्षक तर वेगळंच होतं आणि मी आतापर्यंत जे काही बोललोय ते थोडंसं ट्रॅक सोडून बोलल्यासारखं वाटत असेल, पण तसं नाही आहे. याच धाग्यांना पकडून आपल्याला पुढचं विवेचन ऐकायचं. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार डीजी नाही. मित्रांनो नमस्कार. जे लोक कालपासून आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन बोलत आहेत की जसं तुम्ही आदित्य ठाकरेंच्या हातातल्या गजऱ्याबद्दल आणि त्या काळ्या वेष्टनातल्या ग्लासाबद्दल प्लस त्या ग्लासातल्या डाएट कोकबद्दल युरेका करत सापडले युवराज सापडले असा व्हिडिओ केला, तसाच हा बावनकुळेंचा कसिनोतला फोटो बाहेर आला आहे. आता त्यावर एवढे त्रासिक मुद्रेनं बचावाला का उतरलाय तुम्ही? अजिबात नाही. बावनकुळेंचा बचाव करणं हा मुद्दाच नाही आणि मी तो करणार नाही. कारण त्यांनी कोणता गुन्हा केला आहे, प्रमाद केला आहे किंवा अय्याशी या सदरात मोडेल असं काही केलं आहे असं मी मुळात मानतच नाही. इथे आदित्य ठाकरेंचं बॅकग्राऊंड आणि बावनकुळेंचं बॅकग्राऊंड याची तुलना आपण न केलेली बरी. कारण मी बावनकुळे हे धुतल्या तांदळासारखे आहेत असं म्हटलं तर त्यांची असलेली आणि नसलेलीही लपडी घेऊन हे ट्रोलर्स धावत येतील. हे बघा बावनकुळेंचे प्रताप असं काहीतरी म्हणत येतील धावत. पण आज आता ते लफडी असलेली नसलेली जे मी म्हणालो ते समजून जातो मी. कोणीही राजकारणात धुतल्या तांदळासारखा नाही. पण आज आयुष्यातली दुसरी इनिंग खेळणाऱ्या कुटुंबवत्सल मराठी माणसाला ज्याच्या आयुष्यात त्याच्या कुटुंबासोबत घालवण्याजोगा वेळ मिळत नाही, अशा एका राजकीय नेत्याला कसिनोत जुगार खेळतोय म्हणून ट्रोल करणं यात जसा काही दमच नव्हता. तसंच मागे संजय राऊत, खुद्द संजय राऊत त्यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंसोबत बॉल डान्स करतानाच्या व्हिडिओमुळे ट्रोल व्हायला लागले होते. त्यातही काही दम नव्हता.
तद्दन फालतूपणा केला होता सोशल मीडियावरच्या ट्रोलर्सनी त्यावेळेला. तेव्हाचं माझं जे ट्विट आहे तेही पहा, फेसबुकवरची पोस्टही पहा. मी राऊत यांना लेकीच्या लग्नात आनंदलेला वधूपिता या भूमिकेतून बघा असंच म्हटलं होतं. त्यांना त्या डान्सबद्दल टोचून बोलणाऱ्यांच्या आकलेची मला तेव्हा खरोखरच कीव करावीशी वाटली होती. कारण मुलीचा बाप हा तिच्या लग्नात किती हळवा होऊ शकतो किंवा किती आनंदात असू शकतो याचा अंदाज मी लावू शकतो. तसंच काहीसं फॅमिली पिकनिकला गेलेल्या बावनकुळेंनी, जसे संजय राऊत नाचले तिकडे, बावनकुळेंनी कसिनो नावाचा नवा प्रकार बघणं, समजून घेणं, रे काय आहे चला बघूया, यात काही वावगं होतं का? पण तर हे ठरवणं म्हणजे वावगं होतं की नाही हे ठरवणं हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा विषय आहे, बुद्धीचा भाग आहे. कितीही झालं तरी राऊतही माणूस आहेत. त्यांना कदाचित हा फोटो व्हायरल करून नंतर वाईट वाटलं असावं, कारण त्यांचा दुसऱ्या दिवशीचा टीकेचा टोन बदलला होता, सूर बदलला होता. त्यांचे बाईट्स बघा तुम्ही चॅनल्सवरचे. तर राजकारण हे आता निव्वळ जनतेची कामं, आपल्या कामांचा प्रचार प्रसार, मग निवडणुका आणि त्यानंतर सत्ता या प्रोसेसमधून जात नाही आहे बरं का. तर आपल्या चांगल्या कामांसोबतच विरोधकांच्या वाईट कामांचा प्रचार करणं हे नवं टूलकिट लोकांच्या हाती लागलं आणि सकारात्मक बाबींपेक्षा या नकारात्मक गोष्टींना जास्त प्राधान्य दिलं जातं. त्यातूनच हे फोटो व्हिडिओ बाहेर येतात. त्यात अलीकडे सोशल मीडिया नावाचा नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. त्यावर कोणीही सोम्यागोम्या येतो आणि कोणालाही खान पडून जातो. याच सोशल मीडियाच्या जोरावर 2014ला भाजपानं देशात सत्तांतर घडवलं. या सोशल मीडिया नावाच्या दुधारी हत्याराचा परफेक्ट वापर मोदी आणि शहांनी करून घेतला. 2012 सालीच मोदींनी फेसबुकच्या सीईओंची भेट घेऊन या व्यासपीठाचा आपल्या पंतप्रधान पदाकडे जाणाऱ्या रस्त्याला प्रशस्त करण्याचा काम कसा वापर करता येईल हे समजून घेतलं होतं. त्याच मोदीजींच्या भाजपानं मग सोशल मीडियाच्या मदतीनं नरेटिव्ह सेटिंग आणि निवडणुका जिंकणं या सगळ्या गोष्टींनी हे जगाला दाखवून दिलं. खरं तर या आधीचा मीडिया म्हणजे प्रिंट आणि टी व्ही मीडिया हा काँग्रेसच्या इकोसिस्टीमने व्यापून ठेवलेला असल्यानं त्या लिब्रांडू ल्युटियन्स मीडियाला पर्याय उभा करणं आवश्यक होतं, जे मोदींनी केलं. 2014 नंतर काँग्रेसलाही सोशल मीडियाकडे वळणं भाग पडलं. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यातले छोटे मोठे प्रादेशिक पक्षही सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मकडे गांभीर्यानं बघू लागले. आज महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही प्रमाणात उभाटा या 2 पक्षांचे सोशल मीडिया सेल्स हे इतर कुठल्याही राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया सेलपेक्षा जास्त ॲडव्हान्स आहेत. मनसेचे कार्यकर्ते हे एक प्रकारे इंडिव्हिज्युअल मीडिया सेल्सप्रमाणे काम करतात. पण भाजपासारख्या जगातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाचा सोशल मीडिया सेल, IT सेल नेमकं कसं काम करतोय हे वारंवार स्पष्ट होत गेले. त्यांच्या मर्यादा उघड्या पडत गेलेल्या दिसतात. मी मगाशी जसं म्हणालो की सध्याच्या प्रचारात आपला चांगला गुण जसा दाखवायचा असतो तसा विरोधकांचा अवगुणही मोठा करून मांडायचा असतो. त्यामुळे जसे दुसऱ्याचे कपडे फाडायला जाल तसे तेही आपल्या काही नेत्यांवर अटॅक करणार हे सुद्धा गृहीत धरून ते हल्ले परतवणं हा मोठा टास्क सोशल मीडिया सेलला, IT सेलला पार पाडायचा असतो. पण दुर्दैवानं भाजपाच्या IT सेलकडून हे काम तेवढ्या ताकदीनं होत नाही. काल प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंवर हा एक प्रकारचा हल्ला चढवला होता विरोधकांनी. त्याला काउंटर करणं खरं तर भाजपा सोशल मीडियाचं IT सेलचं काम होतं. चंद्रकांत दादा पाटील जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते तेव्हाही आणि आता अलीकडेही त्यांच्या काही विधानांवरून गदारोळ माजवला गेला. हे कोण करतं तर विरोधकांचे IT सेल्सवाले. त्याआधी देवेंद्रजी असोत किंवा अमृता फडणवीस असोत, हे सगळे भारतीय जनता पक्षावरचे हल्ले होते. वैयक्तिक हल्ले आपण नंतर मोजू, पण सरदोपटपणे भारतीय जनता पक्षावरचे हल्ले होते. कुठे नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला गेला होता तर कुठे महापुरुषांच्या अपमानाचा. त्यावेळेस हे मुद्दे खोडून काढणं हे त्या वैयक्तिक नेत्याचं काम नव्हतं, तर भाजपाच्या 105 आमदारांनी एकत्रित उभं राहणं, त्या घटनेचा संदर्भ घेऊन ट्विट करणं, फेसबुकवर पोस्ट करणं, ज्यांना शक्य आहे त्यांनी रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ करणं हे महत्त्वाचं होतं. भाजपाचे 100हून जास्त आमदार आहेत. महाराष्ट्रातले खासदार आणि प्रदेश पातळीवरचे मंत्री, जिल्हाध्यक्ष यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष प्रवक्ते नेमतात, विभागवार सोशल मीडिया संयोजक नेमतात. माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्यांचं काम काय आहे? जेव्हा आपल्या शीर्षस्थ नेत्यांवर असे हल्ले होतात ते हल्ले परतवून लावणं हेच तर या फौजेचं खरं काम आहे. पण महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या किंवा IT सेलच्या कामात काहीतरी गडबड आहे एवढं निश्चित. आपले लोकप्रतिनिधी, त्यांची सोशल मीडिया अकाउंट्स, त्यांचे सहाय्यक, कारण
प्रत्येक आमदाराला सोशल मीडिया हँडल करणं जमेल असं नसतं. तेव्हा त्यांच्याकडचे जे लोक असतात, कार्यकर्ते, PA, यापैकी कोण हे काम करू शकेल त्याला ट्रेन करणं, मध्यवर्ती संदेशवहनाची सोय करणं, एक मेसेज किंवा मजकूर सगळ्या लोकप्रतिनिधींच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रसारित व्हावा याची यंत्रणा उभारणं, हे सगळं म्हणजे एक प्रकारची युनिफॉर्मिटी, एकसंगता यातून दिसायला हवी होती. विरोधकांवर टोळधाड यावी तसं आक्रमण व्हायला हवं, पण तसं दिसलं नाही. संजय राऊत ज्या टोळ भैरवांचा उल्लेख करतात त्यात नितेश राणे, मोहित कंबोज, आशिष शेलार, अतुल भातखळकर या नियमित सोशल मीडियावर भिडणाऱ्यांचा समावेश होतो. या 4-5 लोकांची बोचरी टीका म्हणजे टोळधाड नव्हे. टोळधाड ही प्रचंड घुंगावत अंगावर येते, इक्का दुक्का येत नाही. त्यात बावनकुळेंच्या प्रकरणात तर आधी मोहित कंबोज आणि नंतर नितेश राणे हे दोघेच डिफेंड करत होते. हे चित्र भाजपासारख्या पक्षासाठी दुर्दैवी नाही का? एवढी मोठी संघटना, हातात सत्ता आणि इतर सगळ्या यंत्रणा असताना त्यांच्या नेत्यांवर फुटकळ टीका करणाऱ्यांना उत्तरं देताना ही सो कॉल्ड फौज कुठल्या बिळात गायब झालेली असते. इथे यांचं संख्याबळ का दिसत नाही? असं का बरं होत असं? खुद्द बावनकुळे हे सोशल मीडियाबाबत फारच जागरूक असल्याचं भासवत असतात. ते सतत या प्लॅटफॉर्मला अधिकाधिक सशक्त करण्यासाठी आग्रही असतात. त्यांच्या त्या वेगवेगळ्या स्कीम्स, मी कालच बोललो त्याच्यावरती, पत्रकारांना धाब्यावर बसवा, जेवायला घाला, चहा पाजा, हे सगळं त्यातूनच आलेलं आहे. पण ही जबाबदारी सांभाळणाऱ्यांमध्येही आतल्या आत गटतट आहेत असं बोललं जातं. त्या गटातटांचं नेतृत्व करणाऱ्या म्हणे दोघीही महिलाच आहेत. आता त्यांच्याही वेगवेगळ्या सुरस कहाण्या ऐकवल्या जातात. आहेत काही लोक जे या कहाण्या आम्हाला सांगत असतात. आता या कहाण्या इथे सांगण्यासारख्या नाहीत. असो, या विषयावरही लवकरच एक वेगळा व्हिडिओ करता येईल एवढा माल मसाला आहे. पण आज भारतीय जनता पक्षाने आपलं संख्याबळ आता या कामी वापरलं पाहिजे यावर गांभीर्यानं विचार करायला हवा, हे मला प्रामुख्यानं सांगायचं आहे. कारण हे लोकप्रतिनिधीही जर गटातटात विभागलेले असतील आणि त्यांच्या गटाच्या नेत्यावर कोणी टीका केली की तेव्हाच फक्त बोलणार आणि दुसऱ्या गटाच्या नेत्याच्या वेळेस शेपूट घालणार, ही बोटचेपी भूमिका घेणार असतील तर उद्या निवडणुकीच्या रिंगणात हे प्रकार महागात पडतील, यात वाद नाही. भारतीय जनता पक्षाचा हा कच्चा दुवा, ही कमजोर बाजू विरोधकांनी बरोबर हेरलेली आणि त्यानुसार ते रणनीती आखूनच त्यांचं कॅम्पेन डिझाईन करत असतात. पण त्याला तेवढंच तगडं उत्तर न देता हे लोक शेपूट घालून पळून जातात. असा एक भ्रम बाजारात पसरलाय. तो भ्रम तोडायला हवा, दूर करायला हवा. प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंनी या बाबतीत विचार करावा. कदाचित तो त्यांनी केलाही असेल, पण अद्याप तो इम्प्लिमेंट झालेला दिसत नाही. काय होतं, राजकारणात खादीचा पांढरा रंग पूर्वी प्रॉमिनंट होता, पण अलीकडे राजकारण रंगीत व्हायला लागले. तसतसा या राजकारणाला गुलाबी रंग चढू लागले. सध्याच्या सोशल मीडिया हँडलर्स त्याही गुलाबी रंगाच्या आवरणाखाली पांढऱ्या रंगाला स्पर्धा निर्माण करू लागले. भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा बॅकबोन असलेलं सोशल मीडिया, IT सेल यांना जर हे गुलाबी पाणी चढवलं गेलं तर त्याचा नटरंग नाचा व्हायला वेळ लागणार नाही. त्यात एक जुनी खोड आहे राजकारण्यांना, हा गुलाबी रंग त्यांना भलताच आवडतो. काय करणार, तिथे नाईलाज आहे. पण त्यातला धोका चंद्रशेखर बावनकुळेंनी ओळखावा आणि पुढच्या काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकांच्या प्रचारातलं सोशल मीडियाचं योगदान निश्चित करावं, त्यांची भूमिका निश्चित करावी. तर आणि तरच सोशल मीडिया नावाचा जो काही हा दुधारी जो सोटा आहे त्या शस्त्राचा 2014 सारखा योग्य तो वापर करता येईल. नाहीतर हे दुधारी शस्त्र उलटून घावही बसतो, एवढं लक्षात ठेवावं. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.